ह्या व्हिडिओमध्ये नाचणारी ही तरुणी एका डान्स बारमध्ये नाचते. आता डान्स बारमध्ये एखादी नाचणारी पोरगी म्हणजे हाय प्रोफाईल असते, मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरातली असते. असा जर तुमचा विचार असेल तर तो सोडून द्या, कारण ही पोरगी बारामती तालुक्यातल्या एका खेडेगावातली आहे. सस्तेवाडी नाव काय? पल्लवी कारंडे. पल्लवी कारंडे ही नाचते, ती तिची आयुष करते. मग तिची बातमी का देतोय तर त्याचं कारण पुढं समजून घ्या. या पल्लवी कारंडे आणि तिचा नवरा जाधव, म्हणजे पल्लवी कारंडे हिचं नाव पल्लवी जाधव आहे. आणि ह्या प्रतापनं आणि पल्लवीनं अनेक दिग्गज उद्योजक, अधिकारी, नेते यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल करून अनेक ठिकाणी त्यांनी काही प्रॉपर्ट्या देखील घेतल्याचं बोललं जाते. आता सगळ्यात महत्त्वाचं काय की ह्या लोकांकडून खंडणी उकळून ह्या पल्लवी कारंडेनं तिच्या काही मैत्रिणींसोबत बिनधास्त मौज मजा केलेली आहे. आता ती मौज मजा अशा लेवलची होती. एवढंच काय तर तिच्या मैत्रिणींनी तिला ह्या गुन्ह्यामध्ये साथ देखील दिलेली आहे. आत्ता नुकताच भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये या पल्लवी कारंडे आणि तिचा नवरा प्रताप जाधव यांच्यासहित दीपाली गाडेकर, पद्मिनी सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रशेखर सोनवणे, शंभू दादासो कारंडे म्हणजे पल्लवी कारंडेचा भाऊ, या सगळ्यांवरती बलात्कार, खंडणी, ब्लॅकमेलिंग करणं असे गंभीर गुन्हे दाखल केलेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, त्या पल्लवी कारंडेला ज्या एका मैत्रिणीबरोबर तिनं मैत्री केलेली होती तिच्यावर सुद्धा अत्याचार करायला ह्या पल्लवी कारंडे आणि तिच्या नवऱ्यानं मागं पुढं पाहिलं नाही. आता ह्या पल्लवीचे आणि प्रतापचे नेमके काय काय प्रताप आहेत, अजून किती लोकांना त्यांनी ब्लॅकमेल केलं आहे, कारण ह्या प्रतापवरती अगोदरच बारामतीमध्ये खंडणी, सावकारी, ॲट्रॉसिटी सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. आता ह्या सगळ्या टोळीवरती एकूण गुन्हे किती दाखल आहेत, यांचं काय काय काम आहे हे तपासात निष्पन्न होईल आणि कदाचित या टोळीवर मोक्का देखील लागेल.